देवाची ये द्वारी कीर्तनाची वारी. नमस्कार, मी सुरभी हांडे. देवाची ये द्वारी कीर्तनाची वारी या भक्ती जागरात तुम्हा सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करते. महत्त्वाचं असतं ते श्रद्धा, भक्ती आणि विश्वास. देवावर मनापासून जो विश्वास ठेवतो, देवाची मनापासून जो भक्ती करतो, त्याला बरोबर फळ मिळतंच. चला तर मग आज या भक्ती सागरात आपण सगळे न्हाऊन निघूयात आजच्या कीर्तनातून. रूप पातालोचनी, रूप पातालोचनी,
शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटे फळे रसाळ गोमटे फळे रसाळ गोमटे मुखे अमृताचे वाणी देह देवाचे कारणी देह देवाचे कारणी देह देवाचे कारणी सर्वांगे निर्मळ चित्त जैसे गंगाजळ चित्त जैसे गंगाजळ मुखे अमृताचे वाणी देह देवाचे कारणी देह देवाचे कारणी देह देवाचे तुका म्हणे जाते ताप दर्शने विश्रांती ताप दर्शने विश्रांती ताप दर्शने मुखे अमृताचे वाणी मुखे अमृताचे वाणी मुखे अमृताचे वाणी देह देवाचे कारणी देह देवाचे कारणी देह देवाचे विठोबार खुमा जय जय विठोबार कुमार विठोबार जय जय विठोबार कुमार विठोबार जय जय विठोबार कुमार विठोबार जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय, धर्मवीर संभाजी महाराज की पांडुरंगा गुरु प्रथम नमन दुसरे चरण संतांची या, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका. ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या, जय जय स्वत्संवेद्यात्मरूपा देवा तुची गणेशू, सकलार्थमती प्रकाशू
म्हणे निवृत्तीदासू अवधारी जो जी विठ्ठल विठ्ठल प्रस्तुत प्राप्त प्रसंगी अखिल कोट ब्रह्मांड नायक करुणा वरुणालय रुक्मिणी प्राण संजीवन जगत आधार पांडुरंग परमात्म्याच्या असीम कृपेद्वारा मुक्त कैवल्य तेजून ज्ञानोबा आहे. ज्यांनी आपल्या संसाराची राख रांगोळी केली व परमार्थाचा कळस केला असे असणारे देऊचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु तुकोबाराय श्रीमंतही आहेत, शांतही आहेत, संतही आहेत असे असणारे नाथ महाराज व ज्यांच्या कीर्तनात जगाच्या मालकाला नाचावं लागलं असे असणारे नामदेव राय सर्व साधू संत मंडळींच्या अखिल कृपेने चालत असलेली आपली ही वारकरी संप्रदायाची ज्ञानगंगा विठ्ठल. महाराज या अभंगाच्या माध्यमातून परमार्थाचा कार्यकारण भाव संबंध प्रतिपादन करतायत. अभंगाचा प्रतिपाद्य विषय असा आहे की जसं तुम्ही कर्म करत असाल तशा पद्धतीने तुम्हाला फळ भेटेल. तुम्ही जर चांगलं कर्म करत असाल तर तुम्हाला फळ चांगलं मिळेल. तुम्ही जर वाईट कर्म करत असाल तर तुम्हाला फळ वाईट मिळेल. महाराज कधी कधी माणसाला असा प्रश्न पडतो, महाराज आमचं काय चुकलंय, आमचं काय चुकलंय? अहो आम्ही कीर्तनाला हजर आहोत, आम्ही भजनाला हजर आहोत, आम्ही भागवताला हजर आहोत, आम्ही रामायणाला हजर आहोत. महाराज एवढंच नाही, आम्ही सकाळच्या काकड्याला सुद्धा हजर आहोत महाराज, तरी आमचं देवानं वाटोळं केलंय महाराज, तरी आमचं देवानं वाटोळं केलंय. असा प्रश्न पडतो ना आपल्याला. अहो आपल्याला जसा प्रश्न पडतो यात नवल नाही, जगद्गुरु तुकोबरांना सुद्धा असा प्रश्न पडला होता. आणि जगद्गुरु तुकोबरा म्हणतात, देवा असं काय चुकलंय, देवा असं काय चुकलंय की अवघ्या 2 वर्षाच्या काळात माझ्या घरातील 5 माणसं मरावी. लोक म्हणतात, महाराज महाराज बघा ती समोरची माणसं, बघा ती समोरची माणसं, केवढा मोठा बंगला आहे त्यांचा, त्यांना कधी एकादशी माहिती नाही, त्यांना कधी आषाढी माहिती नाही, कधी त्यांना कार्तिकी माहिती नाही, कधी त्यांना काकडा सुद्धा माहिती नाही, तरी महाराज त्यांचं चांगलं केलंय, महाराज देवाने त्यांचं चांगलं केलंय. असा प्रश्न पडतो दादा आपल्याला, असा प्रश्न पडतो. सांगेल दादा मी आपल्याला, जगद्गुरु तुकोबरांचा मुलगा दूध मिळालं नाही म्हणून मेला होता. तुकोबरांची पत्नी अन्न करता करता मेली होती. सांगेल दादा मी आपल्याला, या जगामध्ये तुम्हाला व्हायचं ना, या जगामध्ये तुम्हाला व्हायचं ना तर तुम्ही कीर्तनकार व्हा, तुम्ही भागवतकार व्हा, तुम्ही रामायणकार व्हा, तुम्ही व्यापारी व्हा, तुम्ही डॉक्टर व्हा, इंजिनियर व्हा, काहीही व्हा, पण या जगामध्ये साधू होण्याच्या भानगडीत कधी पडू नका दादा. कारण साधू झाल्याच्या नंतर, बायको मेल्याच्या नंतर सुद्धा म्हणावं लागतं, देवा बरं झालं. एवढंच नाही, लोकांनी 4 लाख रुपयाचं कर्ज जरी बुडवलं ना तरी म्हणावं लागतं, देवा बरं झालं. एवढंच नाही, लोकांनी गाढवावरून जरी दिंडी काढली ना तरी म्हणावं लागतं, देवा बरं झालं. बरे झाले देवा म्हणावं लागतं, देवा म्हणावं लागतं. बघा तुकोबरांना सुद्धा प्रश्न पडला होता, देवा असं काय चुकलंय, देवा असं काय चुकलंय की अवघ्या 2 वर्षाच्या काळात माझ्या घरातील 5 माणसं मरावी. सांगावं लागेल दादा, मला सांगावं लागेल. बघा सर्व शेतकरी लोक असतात, शेतकरी लोकांच्या घरामध्ये शेतातून घरामध्ये घरामध्ये आणून टाकण्याकरता कणगी असते बघा. कणगी काय कोठी म्हणतात का त्याला, कणगी म्हणतात बरोबर. त्या कणगीला 2 तोंड असतात बरोबर. वरून टाकायचं एक असतं, खालून काढायचं एक असतं. हा तर विचार साबूत आहे. वरून जर तुम्ही त्या कणगीमध्ये गहू टाकत असाल तर खालून तुम्हाला गहू मिळेल. वरून जो मी बाजरी टाकत असाल तर खालून तुम्हाला बाजरी मिळेल. वरून अर्थात तुम्ही ज्वारी टाकत असाल तर खालून तुम्हाला ज्वारी मिळेल. अर्थात वरून जे टाकतात ते तुमचं संचित आहे, खालून जे काढतात ते तुमचं प्रारब्ध आहे. आणि जे तुम्ही पेरतायत ना दादा त्याला क्रियामान असं म्हणतात विठ्ठल. हो मग महाराज आज जे कर्म आहे ना ते कर्म खूप वाईट आहे महाराज, कर्म खूप वाईट आहे. कर्म कसं वाईट आहे सांगेल दादा मी आपल्याला. बघा लक्ष द्या, 2 व्यापारी होते, सोन्या चांदीचे व्यापारी होते आणि गाडी थोडी मोलाची होती. गाडी थोडी मोलाची होती, जेवढ्या मोलाची गाडी होती ना तेवढ्याच मोलाचा माल देखील त्या गाडीमध्ये होता. व्यापाऱ्यांची गाडी रस्त्यानं निघाली होती, व्यापारी रस्त्यानं चालले होते. संध्याकाळ होत आलेली होती, रात्र होत आलेली होती आणि अंधाराचा रस्ता झालेला होता, पूर्ण काळोख झालेला होता, संध्याकाळ झालेली होती. व्यापाऱ्यांना वाटायला लागलं रात्र झालेली आहे, संध्याकाळ झालेली आहे, चोरीचा रस्ता वाटतोय, आज आपल्याला जायचं नाही आहे, आज आपल्याला जायचं नाही, आज आपल्याला इथं कुठे ना कुठेतरी मुक्काम केला पाहिजे, आज आपल्याला जायचं नाही. व्यापारी चालायला लागले, जसे जसे समोर जायला लागले तसा तसा चोरीचा अजून रस्ता वाढायला लागला, अजून अंधार वाढायला लागला. व्यापारी समोर गेले,
समोर गेल्यानंतर त्यांना एक बल्ब दिसला. समोर गेल्यानंतर त्यांना एक बल्ब दिसला आणि बल्बच्या दिशेने व्यापाऱ्यांची गाडी निघाली गेली. माणूस फार श्रीमंत होता, फार मोठे त्याचा समोर बंगला होता. 1900 म्हशी होत्या, 1900 गायी होत्या आणि फार मोठा त्या माणसाचा बंगला होता. हे दोन व्यापारी त्या श्रीमंत माणसाजवळ गेले आणि त्याला सांगितलं, दादा आम्ही व्यापारी आहोत, आम्हाला पुढे जायचं आहे, आज आम्हाला रात्रभर झोपायला या ठिकाणी जागा मिळेल का? त्या श्रीमंत माणसाने सांगितले, हे बघा दादा, काही अडचण नाही, काही प्रॉब्लेम नाही. हे बघा, एक गादी आणि पलंग आहे. या गादी आणि पलंगावर रोज माझी 2 मुलं झोपत असतात. आज ती मुलं शेतात गेली, आज तुम्ही या गादी आणि पलंगावर झोपा. ती मुलं शेतात गेली. बरोबर रात्री 8 वाजता व्यापारी गादी आणि पलंगावर झोपली गेली. बरोबर रात्री 8 वाजता व्यापारी गादी आणि पलंगावर झोपली गेली. 10 वाजताच त्या श्रीमंत माणसाला असं वाटलं की आपल्याला अजून श्रीमंत व्हायचं आहे. मी सांगेल, जोपर्यंत या भारत देशातल्या श्रीमंत लोकांचा विलास थांबत नाही ना, तोपर्यंत या भारत देशातल्या गरिबांना श्रीमंत होण्याची इच्छा करायची नाही. दादा, श्रीमंत होण्याची इच्छा करायची नाही. असली पाहिजे होतं श्रीमंती, खूप श्रीमंती असली पाहिजेत. मी तर या मताचा माणूस आहे महाराज. प्रत्येकाच्या घरात क्विंटलभर तरी सोनं असलं पाहिजे. किती? क्विंटलभर. ऐका, ज्या तिजोरीमध्ये तुम्ही सोनं ठेवत असाल ना, त्या तिजोरीमध्ये संस्कृती ठेवणं सुद्धा अत्यंत गरजेचं आहे. अरे त्या तिजोरीमध्ये सोनं असेल आणि संस्कृती नसेल, ते सोनं बुडेल तरी, नाहीतर जळेल तरी. लंकेमध्ये सोनं फार होतं, संस्कृती राहिली नाही, लंका बुडाली गेली, लंका जळाली गेली. द्वारिकेमध्ये सोनं फार होतं, संस्कृती राहिली नाही, द्वारिका बुडाली गेली. बरोबर रात्री 8 वाजता ते व्यापारी झोपली गेली. बरोबर रात्री 10 वाजता ते श्रीमंत माणसाला असं वाटलं की आपल्याला अजून श्रीमंत व्हायचंय. आणि बरोबर रात्री 12 वाजता त्याने 2 मारेकरी बोलवले गेले. 2 मारेकरी बोलवले गेले आणि त्या 2 मारेकऱ्यांना सांगितलं की बरोबर सकाळी 4 वाजता या दोघांचा काटा काढायचा आहे. आता ते व्यापारी झोपले गेलेले, दोन्ही मारेकरी पण झोपले गेलेले, मालक पण झोपला गेलेला आहे आणि बरोबर सकाळचे 3 वाजलेले आहेत. सकाळचे 3 वाजलेले आहेत आणि त्याची शेतात गेलेली मुलं घरी आली आणि आपल्या जागेवर कोणीतरी झोपले म्हणून उठवलं. ओ दादा उठा, दादा उठा, अहो आमच्या जागेवर तुम्ही झोपलात, उठा दादा उठा. ते दोन व्यापारी उठले गेले, घड्याळीत बघितलं, घड्यात 3 वाजलेले. 3 वाजलेले, आता आपल्याला जायला काही अडचण नाही, सकाळ झालेली आहे. व्यापारी त्या गाडीत बसले आणि व्यापारी निघून गेले. व्यापारी निघून गेले. बरोबर सकाळी 4 वाजले आणि 4 वाजता ते 2 मारेकरी आले आणि त्या 2 मारेकऱ्यांनी त्या 2 मुलांचा काटा काढला. त्या 2 मुलांचा काटा काढला. तो मालक घाबरून गेला, तो श्रीमंत माणूस घाबरून गेला आणि घाबरल्यानंतर घराच्या बाहेर आला, पैठणला गेला आणि त्या नाथ बाबांना विचारू लागला, बाबा असं काय चुकलंय की माझे दोन्हीच्या दोन्ही मुलं मरावी? नाथ बाबांनी त्याला उत्तर दिलं की तुम्ही जसं कर्म कराल तशाच पद्धतीने तुम्हाला भरावं लागेल. केले कर्म झाले तेची भोग आले. उपजले मेले ऐसे कीती. क्या बात आहे. उपजले मेले ऐसे कीती. कर्म झाले त्याची भोग आले आणि उपजले मेले ऐसे किती. तुम्ही जसं कर्म करत असाल तशा पद्धतीने तुम्हाला नक्की भोगावं लागेल दादा, तशा पद्धतीने तुम्हाला नक्की भोगावं लागेल. बघा, कोण राजा दशरथ माहिती का तुम्हाला? या जगाचा तो बाप आणि त्या जगाच्या बापाचा तो बाप, त्याचं नाव राजा दशरथ. झालं काय, रामप्रभूंचा 14 वर्षाचा वनवास निश्चित झाला. रामप्रभू वनवासाला निघून जातात. भरत आणि शत्रुघ्न मामाच्या गावाला असतात. सुमंत नेमकाच रामाला वनवासात सोडून आलेला आहे आणि इकडं कौशल्याच्या मांडीवर राजा दशरथाचं मुंडकं आहे. त्यावेळेस राजा दशरथ विचारतोय, सुमंता सांग माझा राघव कुठे? सुमंता सांग माझा राघव कुठे? कुठे माझा लखन? कुठे माझी सीता? अरे सुमंता, एवढं तरी सांग माझ्या राघवानं माझ्याकडे शेवटचा निरोप काय पाठवलाय? माझ्या राघवानं माझ्याकडे शेवटचा निरोप काय पाठवलाय? त्यावेळेस सुमंत सांगतोय, मालक एकच निरोप पाठवलाय.
ज्या दिवशी भरत गादीवर बसेल ना तो दिवस आम्हाला कळवा, आमची कुटिया सुद्धा सजवलेली असेल. याला रामकथेतील बंधुप्रेम म्हणतात दादा, याला रामकथेतील बंधुप्रेम म्हणतात. अरे आज हितबर बांधासाठी भाऊभावाच्या डोक्यात कुऱ्हाडी घालतो ना, प्रश्न असा पडतो रामायण आमच्याच देशात झालं का? अरे याच देशात रामायण झालं का ज्या देशामध्ये गिदडाला कळत होतं सीतेची इज्जत वाचवली पाहिजेत. आज लाजा वाटतात महाराज नगर जिल्ह्यातलं कोपर्डीसारखं प्रकरण पाहिल्यानंतर. रामायण आमच्याच देशात झालं का महाराज? राजा दशरथ रडतोय. सुमंताने सांगितलं मालक, मालक क्षत्रिय धर्मातले लोक मरणाला सामोरी गेली तरी रडत नसतात, का रडताय तुम्ही? त्यावेळेला राजा दशरथाने सांगितलं सुमंता, अरे मी रडत नाही रे, समोरच्या भिंतीवरचं चित्र मला रडवतोय. मालक काय चित्र आहे मालक, आम्हाला पण सांगा ना, आम्हाला तर मला तर काही दिसत नाही, काय चित्र आहे मालक? बघ ना सुमंता, सुमंता अरे बघ ना सुमंता, अरे दोन आंधळे मायबाप, दोन आंधळे मायबाप, त्यांचा एकुलता एक मुलगा, तहान लागली मायबापाला आणि पाणी आणण्याकरता तो त्या ठिकाणी आला होता. अरे पाणी आणण्याकरता तो त्या ठिकाणी आला होता. मला असं वाटलं कोणीतरी श्वाप झाला असावं म्हणून मी बाण मारला आणि तो बाण श्रावण बाळाच्या छातीत घुसला गेला. शराला तो धावून आला काळ. खूप गोड कविता होत्या महाराज, खूप गोड. बघा राजा दशरथ रडतोय. सुमंताने सांगितलं मालक रडू नका, रडू नका, पुढचा इतिहास सांगा. त्यावेळेस राजा दशरथ सांगतोय सुमंता, तो त्या ठिकाणी आला. मी त्याला विचारलं तुझं नाव काय? मी त्याला विचारलं तुझं नाव काय? त्याने सांगितलं माझं नाव श्रावण आहे. श्रावणाने विचारलं तुमचं नाव काय? मी सांगितलं माझं नाव राजा दशरथ आहे. त्यावेळेस श्रावणाने सांगितलं राजा, अरे राजा मरतोय मी तुझ्या बाणानं, राजा मरतोय मी तुझ्या बाणानं, पण एक लक्षात ठेव राजा, माझ्या आंधळ्या मायबापाला पाणी नेऊन तेवढं पाज ही माझी शेवटची इच्छा आहे. आणि मी पाणी पाजण्याकरता गेलोय ना, अरे मी पाणी पाजण्याकरता गेलोय ना, दोन्ही आंधळे मायबाप त्या ठिकाणी रडत होते, विवळत होते. श्रावणा 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 दोन्ही आंधळे मायबाप आवाज देत होते. माझ्या पावलाचा आवाज ऐकला, माझ्या पावलाचा आवाज ऐकल्यानंतर दोन्ही आंधळे मायबाप बोलायला लागले, श्रावणा तू बोलत का नाही आहेस? तुला राग आला का रे आम्ही पाणी सांगितलं म्हणून? बोलणारे श्रावणा, अरे जोपर्यंत तू बोलणार नाहीस ना तोपर्यंत तुझ्या हाताचं पाणी नाही पिणार आम्ही. माझा नाविलाज झाला. राजा दशरथ सांगतायत माझा नाविलाज झाला, मला बोलावं लागलं. मी सांगितलं तुमचा श्रावण माझ्या हातून दगावला गेलाय. मी राजा दशरथ आहे, तुमचा श्रावण माझ्या हातून दगावला गेलाय. त्यावेळेस श्रावणाच्या आईबापांनी सांगितलं राजा, अरे राजा एकुलते एक आंधळे मायबापाचा आधार संपवलास, नकोय तुझं पाणी, मरतोय आम्ही पुत्रयोगाने. पण तुला सुद्धा श्राप आहे राजा की एक दिवस तू सुद्धा पुत्रयोगाने मेल्याशिवाय राहणार नाही. म्हणून चौघे पुत्र त्या दशरथा आणि अंतकाळी एकही नव्हता. कर्मे दशरथ वियोगी मेला, कर्मे श्रीराम वनवास गेला, कर्मे रावण क्षयो पावला. रावण माहिती आहे का? रावण किती श्रीमंत रावण महाराज, 1,00,000 पोरं बरं का, 1,00,000 पोरं, 1,25,00,000 नातू आणि 80,000 बायका. खासदारकीला उभा राहिला असतात, बिनविरोध निवडून आला असता महाराज. एवढा ऐश्वर्य संपन्न राजा, त्याला सुद्धा भगवान प्रभू रामचंद्रांनी बाण मारलं आणि त्याला सुद्धा मरावं लागलं. कर्मे रावण क्षय पावला आणि वियोग घडला सीतादेवी. आजकाल जमाना असा झालाय महाराज, ज्या बाईच्या नवऱ्याला 20,000 पगार, तिला चपलाचे 20 जोड म्हणजे किती चपला? 40 चपला. पण हे चप्पल घालायला पाय कोणाला द्यायचे का नाही द्यायचे हे जिच्या नवऱ्याच्या हातात, ती 14 वर्ष बिगर चपलाची वनवास आला, वियोग घडला सीतादेवी. मग तुम्हाला जर चांगलं कर्म करायचं असेल, तुम्हाला जर चांगलं फळ पाहिजे असेल, तुम्ही कर्म सुद्धा चांगलं करा. अभंगाचं प्रथम चरण. शुद्ध बीजा
पोटी फळे रसाळ गोमटी. बघा, शुद्ध बीज म्हणजे वडील आणि पोट म्हणजे आई. त्यांच्या पोटी जन्मलेले फळ, त्यांच्या पोटी जन्मलेले बाळ फळ रसाळ व गोमटी जन्माला येणार आहे. बघा, शुद्ध बीज म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज शहाजीराजे, छत्रपती शिवाजी महाराज संभाजीराजे आणि त्यांच्या आई वडील शहाजीराजे जिजामाता. बघा, अनेक माणसं वाघासारखी बोलतात, अनेक माणसं वाघासारखी चालतात, अनेक माणसं वाघासारखं कार्य करतात, पण या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना वाघ बनवण्याचं काम फक्त आणि फक्त छत्रपती शिवरायांचे विचार करतात. अरे ज्या आईनं आपल्या लेकराच्या काळजामध्ये स्वराज्याची ज्योत निर्माण केली, असे शहाजहानच्या पत्नी महाराष्ट्रातील आऊसाहेब. अरे ज्या माणसानं शून्यातून स्वराज्याचं बीज निर्माण केलं, असे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज. तसेच आपण सर्व या महाराष्ट्राच्या मातीत उभे आहे. याच महाराष्ट्राच्या मातीत गेले 350 वर्षापूर्वी ज्या मर्दमावळ्यांनी रक्त सांडलं ना, असे 18 बगड जातीच्या मर्दमावळ्यांना मी सौप्रताप मानाचा मुजरा करतो. अहो, तुम्ही कोणत्याही देशात जा महाराज, तुम्ही कोणत्याही देशात जा, इंग्लंडमध्ये जा, फ्रान्समध्ये जा, जपानमध्ये जा, नाहीतर पाकिस्तानमध्ये जा, तिथं गेल्यानंतर तिथला इतिहास ऐका, वाचा आणि मला सांगा असा एखादा महापुरुष, अरे असा एखादा महापुरुष की ते महापुरुषाचं गुणगान गात असताना त्याच्या आईचा, त्याच्या वडिलांचा, त्याच्या सहकाऱ्यांचा जर एक सकट जय जयकार होत असेल, असा एकही महापुरुष तुम्हाला शोधून सापडणार नाही. पण तोच महापुरुष याच महाराष्ट्राच्या मातीत होऊन गेला आणि त्याच महापुरुषाचं नाव म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. महाराज तो उत्तर भारतातला सुलतानाचा स्तुतिपाठक. अहो, त्याला छत्रपती शिवाजी महाराजांचं कार्य कळालं आणि सरळ महाराष्ट्रात आला. महाराष्ट्रात येऊन जगदीश्वराच्या मंदिरात बसून काव्य करू लागला. एक दिवस एक व्यक्ती जगदीश्वराच्या मंदिरात आला आणि जगदीश्वराच्या मंदिरात आल्यानंतर त्यानं विचारलं, कोण तुम्ही? कविभूषण आहे मी. कुठून आलात? उत्तर भारतातून. कशासाठी? छत्रपती शिवाजी महाराजांवर कविता करण्यासाठी. वा, आत्तापर्यंत किती कविता लिहिल्या? भरपूर. मग एखादी म्हणून दाखवता का नाही? मग ऐका. अरे इंद्र जमी जंबपर वाडवस अंबपर रावण स रंबपर रघुकुल रज कोण बारी महापर शंभर ते नहापर जोहस बहापर नामणीज राज रावाद्र मुदुंडबर चित्ता मृदुंडबर भूषणा वितुंडबर जैसे मुगराज तेजतमा अंसपर तंडचिमी कंसपर गौलरिच वंसपर शेर शिवराजे. समोरच्या माणसाला कविता आवडली, समोरचा माणूस म्हणाला अजून म्हटली, परत म्हटली, पुन्हा एकदा पुन्हा म्हटली आणि कविता म्हणून कविभूषण तकून गेला. कविता म्हणून कविभूषण तकून गेला आणि समोरच्या माणसाला म्हणाला, कोण तुम्ही? समोरचा माणूस म्हणाला, अरे मी शिवाजी. अरे तू जितक्या वेळेस कविता म्हणणार होता तितके लाख मी तुला देणार होतो. कशाला कविता बंद केली? त्या सरशी तो माणूस गरजला, तो कविभूषण गरजला. राजे लाख रुपयासाठी नाही, पण लाख मोलाचा सहवास मिळावा ना, म्हणून कविता तयार केली. शुद्ध बीज म्हणजे वडील आणि त्यांच्या पोटी जन्माला आलेले फळ रसाळ व गोमटी जन्माला येणार आहे. खरं तर तुकोबारांनी या ठिकाणी 4 प्रकार सांगितलेले आहे. पहिलं बी शुद्ध आहे, फळ अशुद्ध आहे. दुसरं बी अशुद्ध आहे, फळ शुद्ध आहे. तिसरं बी ही अशुद्ध आहे, फळ ही अशुद्ध आहे. आणि चौथा प्रकार म्हणजे बी ही शुद्ध आहे आणि फळ ही शुद्ध आहे. बघा, आपल्याला सगळ्यात महत्त्वाचा प्रकार, चौथा प्रकार बघायचा आहे. कमाल रूपी फळ आहे आणि कबीर रूपी बी आहे. बघा महाराज, वारकऱ्यांची दिंडी कमालाच्या घरी येणार होती आणि कमाल पळत आला आणि कबीराला सांगितलं, बाबा माऊलींची दिंडी आपल्या घरी यायची आहे, माऊलींची दिंडी आपल्या घरी यायची. असं म्हटल्याच्या नंतर कबीराच्या एका डोळ्यातून आनंद अश्रू येत आहेत, तर दुसऱ्या डोळ्यातून दुःखाचे अश्रू येत आहेत. कमालानं सांगितलं, बाबा काय झालं रडायला? कमाला, माऊलींची दिंडी आपल्या घरी यायची म्हणून आनंद होतो रे, पण माऊलींची दिंडी आपल्या घरी आल्याच्या नंतर त्यांना खाऊ काय घालायचं याचं दुःख वाटतं बाळा, याचं दुःख वाटतं. बाबा एवढं काय टेन्शन घेतात त्याचं? आपण चोरी करू. बाबा चोरी नको बाबा. अहो देव जोडे तरी करावा धर्म, आपण चोरी करू बाबा. म्हटले काही हरकत नाही. 12 वाजेनंतर कबीर कमाल एका दुकानात गेले, एका दुकानाची भिंत पाडली, आत शिरल्यानंतर कमाल लागल तेवढं सामान घेत होता. कबीर सांगत होता, लागल तेवढंच घे रे बाबा, एक घास सुद्धा आपल्याला खायचं नाही, लागल तेवढी शिदा घे. कमालाने शिदा घेतल्यानंतर दुकानाच्या बाहेर यायला निघाला. एका डब्याला पाय लागला, दुकानदार जागा झाला आणि दुकानदारानं कमालाचा पाय पकडला. तर कबीर सांगतोय, बाळा ये ना बाहेर. कमाल म्हणतोय, बाबा दुकानदारानं पाय पकडलाय बाबा,
तुला सांगितलं होतं ना मी, बाबा तुमच्याकडे आता तलवार आहे ना बाबा? हो ना बाळा, तलवार आहे ना माझ्याकडे. सांग बाळा काय करायचं? एखादा लाकूड तोडून आणू का? लाकूड नाही तोडायचंय बाबा. मग एखादी भिंत पाडू का? भिंत पण नाही पाडायची बाबा. मग काय करायचं रे कमाला? त्यावेळेस कमाल सांगतोय, बाबा आता तुम्हाला माझं मुंडकं तोडायचंय बाबा, तुम्हाला आता माझा शिरच्छेद करायचंय बाबा. कमाला बाळा काय बोलायला लागलास तू? अरे पोटाचा गोळा आहेस तू माझ्या. बरोबर आहे ना बाबा? वारकरी आपल्या घरी जेवून जावे असं वाटतंय ना तुम्हाला? हो ना बाळा, वारकरी आपल्या घरी जेवून जावे असं वाटतंय. जर वारकरी जर आपल्या घरी जेवून जावे असं जर वाटत असेल ना बाबा तुम्हाला, तर तुम्हाला माझं मुंडकं कापावं लागेल बाबा, तुम्हाला माझा शिरच्छेद करावं लागेल बाबा. उद्या जर दुकानदाराला आणि गावातल्या लोकांना कळालं की हे कमालाचं पोरग आहे, तर दुकानदार आणि गावातले लोक म्हणतील कबीर आणि कमाल दिवसा भजन करतात आणि रात्री चोऱ्या करतात, मुंडकं कापा बाबा, मुंडकं कापा. त्यावेळेस कबीरानं आपल्या तोंडाला फडकं बांधलं, रुमाल बांधला, तलवार काढली आणि धाड दिवशी आपल्या मुलाचं मुंडकं कापलं. धाड दिवशी आपल्या मुलाचं मुंडकं कापलं. ती शिदा घेतली, ते मुंडकं एका पिशवीत टाकलं आणि घरी आले. घरी आल्यानंतर आपल्या बायकोला सांगितलं, जोपर्यंत वारकरी आपल्या घरी जेवून जात नाही ना, तोपर्यंत आपल्याला रडायचं नाही आहे, रडायचं नाही आपल्याला. महाराज त्या माऊलीनं ओव्या गाऊन स्वयंपाक तयार केला. स्वयंपाक तयार झाला. स्वयंपाक तयार झाल्याच्या नंतर वारकरी सर्व आले. सर्व वारकरी जेवायला बसले. जेवण झालं आणि वारकरी निघाले. इकडं असं झालं की त्या दुकानदाराने ते 16वं जे शरीर होतं त्याला 16वं चढवलेलं होतं. वारकरी जात होते आणि ते कबीराचं अर्ध शरीर, कमालाचं अर्ध शरीर त्या वारकऱ्यांना रामराम घालत होतं, नमस्कार घालत होतं. मागं जो वारकरी होता ना, त्यानं कबीराचा खांदा दाबला आणि सांगितलं, कबीरा अरे कुणाचं पोरग असेल रे बाबा? काय करायचंय तुम्हाला? जाणून जा, लांब जायचंय तुम्हाला. नाही कबीरा सांग, कुणाचं पोरग आहे? वारकरी जात आहेत आणि त्यांना नमस्कार करतंय, रामराम घालतंय, कुणाचं पोरग आहे सांग. बाबा काय करायचंय तुम्हाला? जा ना तुम्ही, तुमच्या पायात चप्पल नाही अगोदर, जा तुम्ही, लांब जायचंय तुम्हाला, जा तुम्ही. नाही कबीरा सांग कुणाचं पोरग आहे. त्यावेळेस तो कबीर सांगतायत, काय कराल बाबा पोरग असलं तर? बाळा कबीरा या मुलाचं जर मुंडकं असेल ना, तर या मुलाला मी जिवंत करेल, आता मात्र कबीराच्या डोळ्यानं धीर सोडला आणि कबीर तुम्हाला सांगतोय, बाबा ते पोरग माझंच आहे. पळत घरी गेला, ते मुंडकं आणलं आणि त्या मागचा जो खांदा दाबणारा वारकरी होता ना, त्या वारकऱ्यानं त्या कमालाला जिवंत केलं. त्या वारकऱ्यानं जिवंत केलं. मागं जो खांदा दाबणारा वारकरी होता ना दादा, तर तो वारकरी नव्हता, तर तो पंढरपूरमधला देव होता दादा, तर तो पंढरपूरमधला देव होता. मला एवढंच सांगायचंय की या ठिकाणी बीही शुद्ध आहे आणि फळही शुद्ध आहे. आता आपण त्या भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याचं भजन करू. विठोबा जय जय विठोबा. अभंगाच्या सुरुवातीला एक भाव मी आपल्यासमोर मांडला की बी जर शुद्ध असेल तर फळ पण शुद्ध येईल. तुकोबरांना जे ठिकाणी बी सांगायचे तर ते नामचिंतन रूपी बी सांगायचे. अर्थात नामचिंतन रूपी बी तुम्ही लावा, त्याचं फळ सुद्धा तुम्हाला चांगलं मिळेल. आणि अभंगाच्या दुसऱ्या चरणात पहिलं फळ
देवाचे वाणी देह देवाचे कारणे. बघा बोलताना कधीही गोड बोलत जा महाराज. असं बोललं पाहिजेत की आपल्या तोंडातून जसं अमृत निघालं पाहिजेत. साच आणि मवाळ मितुले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. एक वाक्य सांगून जाईल दादा. बोलताना गोड बोलत जा. अरे एखादी स्त्री जर दिसायला चांगली असेल तर एखादा पुरुष तुमच्या प्रेमात पडेल. एखादी स्त्री जर दिसायला चांगली असेल तर एखादा पुरुष तुमच्या प्रेमात पडेल. एखादा पुरुष जर दिसायला चांगला असेल तर एखादी स्त्री तुमच्या प्रेमात पडेल. पण तुमची वाणी जर गोड असेल ना महाराज तर अख्खं जग तुमच्या प्रेमात पडल्याशिवाय राहणार नाही. अख्खं जग तुमच्या प्रेमात पडल्याशिवाय राहणार नाही. म्हणून बोलताना गोड बोलत जा. बघा आता आपल्याला सगळ्यांना मिळून त्या संतांचं आपल्याला भजन करायचं आहे. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम जय 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 माऊली विठ्ठल जय जय विठ्ठल. विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरुनाथ भगवान की जय. बंशी महाराज की जय.